नमस्कार. कधी असा विचार केलाय का, की मीडिया एडिटिंग करणं म्हणजे व्हिडिओ किंवा ऑडिओ कापणं, जोडणं हे एखाद्या डॉक्युमेंटमध्ये टाईप करण्याइतकं सोपं होऊ शकतं? आज आपण डिस्क्रिप्टबद्दल बोलणार आहोत, एक असं भन्नाट टूल जे हे स्वप्न खरं करतंय. जरा कल्पना करा, की व्हिडिओ आणि ऑडिओ एडिट करण्यासाठी आता क्लिष्ट सॉफ्टवेअरची गरजच नाही. फक्त एक वर्ड डॉक्युमेंट उघडावं, त्यातले नको असलेले शब्द डिलीट करावेत आणि काय आश्चर्य, व्हिडिओमधून तो भाग आपोआप गायब. ही कल्पनाच किती भारी वाटते नाही का? चला तर मग आधी बघूया की पूर्वी एडिटिंग करणं म्हणजे काय डोकीदुखी होती आणि आता नवीन पद्धत काय आहे ज्यामुळे हे सगळं काम अगदी सोपं होऊन गेलंय. आठवतंय? पूर्वी व्हिडिओ किंवा ऑडिओ एडिट करायचं म्हणजे एक मोठं आव्हानच असायचं. वेगवेगळ्या लेयर्स, किचकट टाईमलाईन्स, शेकडो बटन्स आणि यातले बारकावे शिकायलाच कित्येक महिने जायचे. खरंच ही प्रक्रिया खूपच अवघड आणि प्रचंड वेळ खाणारी होती. आता हा फरक बघा. एका बाजूला आहे ती पारंपरिक पद्धत जिथे क्लिष्ट टाईमलाईन आणि प्रत्येक छोटा कट स्वतः हाताने करावा लागायचा, आणि दुसऱ्या बाजूला आहे डिस्क्रिप्ट जिथे सगळं काही टेक्स्टवर आधारित आहे. एआय आपलं काम सोपं करतं. म्हणजे काही शिकण्याची गरजच नाही, फक्त क्लिक करायचं आणि काम झालं. तर ही नवीन संकल्पना नक्की आहे तरी काय? म्हणजे डॉक्युमेंटसारखं एडिटिंग होतं हे नक्की कसं काम करतं? चला याच्या मुळाशी जाऊया. डिस्क्रिप्ट खरं तर एक खूप हुशार एडिटर आहे. आपण जे काही बोलतो ते ऐकून त्याचं लिखाण तयार करतं, ज्याला आपण ट्रान्स्क्रिप्ट म्हणतो. आणि मग गंमत सुरू होते. आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा असेल तर फक्त त्या लिखाणातले शब्द किंवा वाक्य बदला किंवा काढून टाका, बस. फक्त टेक्स्ट एडिट करा आणि व्हिडिओ आपोआप एडिट होईल. खरं तर हे एकच वाक्य डिस्क्रिप्टची सगळी जादू सांगून जातं. हेच ते सूत्र आहे जे एडिटिंगला एका खेळासारखं सोपं आणि मजेशीर बनवतं. याची प्रक्रिया आता अगदीच सरळ आहे. पहिली पायरी, आपली फाईल अपलोड करा. दुसरी, डिस्क्रिप्ट त्याचं लिखाण तयार करेल. तिसरी, आपल्याला नको असलेले शब्द किंवा वाक्य त्यातून काढून टाका. आणि चौथी, आपला एडिट केलेला व्हिडिओ तयार. खरंच यापेक्षा सोपं काही असूच शकत नाही. आता वळूया डिस्क्रिप्टच्या खऱ्या जादुई शक्तीकडे, म्हणजे त्याचे एआय फीचर्स. ही फीचर्स आपलं काम इतकं सोपं करतात की विश्वासच बसणार नाही. आपण बोलताना नकळतपणे कितीतरी वेळा अ, म्हणजे असे अनावश्यक शब्द वापरतो. यांना म्हणतात फिलर वर्ड्स. यांना व्हिडिओमधून काढणं म्हणजे खूपच कंटाळवाणं काम असतं. पण विचार करा, जर हे सगळं एका झटक्यात काढता आलं तर? आणि तेही फक्त एका क्लिकवर. हो, हीच डिस्क्रिप्टची खरी ताकद आहे. एआयच्या मदतीने हे किचकट काम क्षणात होतं, ज्यामुळे आपला खूप मोठा वेळ वाचतो. आणि हे तर काहीच नाही. फिलर वर्ड्स काढण्याशिवाय स्टुडिओ साऊंड नावाचं फीचर आपल्या घरच्या रेकॉर्डिंगला प्रोफेशनल बनवतं. ओव्हरडब आपल्याकडून चुकीचा उच्चारलेला शब्द जादूने दुरुस्त करतं. आणि हो, व्हिडिओसाठी आपोआप सबटायटल्स तयार करणं किंवा स्क्रीन रेकॉर्ड करणं हे सगळं काही यात आहे. तर मग एवढं सगळं आहे, पण हे नक्की उपयोगी कोणाला पडेल? याचा वापर कुठे आणि कसा होऊ शकतो? चला तेही जाणून घेऊया. खरं तर जे कोणी व्हिडिओ किंवा ऑडिओ तयार करतात त्या प्रत्येकासाठी हे आहे. तुम्ही यूट्यूबर असाल, पॉडकास्ट करत असाल किंवा ऑनलाईन क्लासेस घेत असाल, डिस्क्रिप्ट सगळ्यांसाठीच आहे. बिझनेस प्रेझेंटेशन असो किंवा मुलाखती एडिट करायच्या असोत, हे आपलं काम खूपच सोपं करून टाकतं. थोडक्यात काय, तर डिस्क्रिप्टमुळे कंटेंट निर्मिती करणं खूप सोपं झालं आहे. आता कोणीही कुठलंही विशेष तांत्रिक ज्ञान नसताना प्रोफेशनल दर्जाचा कंटेंट अगदी सहजपणे तयार करू शकतो. तर या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय? डिस्क्रिप्टसारखी साधनं फक्त आपलं काम सोपं करत नाहीत, तर ती कंटेंट निर्मितीचं भविष्यच बदलत आहेत. या एआय टूल्समुळे आपल्या डोक्यातली कल्पना आणि ती प्रत्यक्षात आणणं यातले अडथळे आता जवळजवळ संपले आहेत. जे काम करायला पूर्वी दिवस लागायचे ते आता काही मिनिटांत, काही क्लिक्सवर शक्य झालं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. जेव्हा काहीतरी नवीन तयार करणं इतकं सोपं होतं, तेव्हा जगात कोणत्या नवीन आणि अद्भुत कथा सांगितल्या जातील? आपली कल्पना आता सत्यात उतरण्यापासून फक्त काही क्लिक्स दूर आहे.